नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पास्टर एल्विस फूर चर्च यांच्या एका अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या थिओलॉजिकल प्रवचनावर चर्चा करणार आहोत. या प्रवचनाचा मुख्य विषय आहे नवे नाव मिळण्याचे सखोल आध्यात्मिक महत्त्व. चला तर मग वेळ न दावडता या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करूया. आजच्या या सादरीकरणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण सुरुवात करूया गर्भातून आलेले बोलावणे या मुद्द्यापासून. त्यानंतर नव्या नावाचा अर्थ, मग नावाची स्वर्गीय पुष्टी आणि शेवटी आपण पाहणार आहोत जीवनाचे पुस्तक म्हणजेच बुक ऑफ लाईफबद्दल. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, गर्भातून आलेले बोलवणे आणि पूर्वनियोजित ओळखीची संकल्पना. या प्रवचनातला एक अत्यंत मूलभूत आणि रंजक विचार म्हणजे आपली आध्यात्मिक ओळख आपण जन्मण्यापूर्वीच ईश्वराने निश्चित केलेली असते. जरा विचार करा, इथे एक कालरेखा मांडली आहे. गर्भधारणेपूर्वीच आपली निवड होते. गर्भात असतानाच आपल्याला एक विशिष्ट नाव आणि उद्देश दिला जातो आणि नंतर वर्तमान काळात आपल्याला एका आध्यात्मिक समुदायात आणलं जातं. म्हणजेच जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते काही योगायोगाने एकत्र आलेले नसतात, तर त्यांना ईश्वराने अत्यंत जाणीवपूर्वक निवडलेलं असतं. आता या संकल्पनेचा मुख्य आधार बायबलमधला एक अतिशय प्रसिद्ध संदर्भ आहे, यर्मिया 1:5. यात असं म्हटलंय, मी तुला गर्भात रचण्यापूर्वीच ओळखले आणि तू जन्माला येण्यापूर्वीच मी तुला वेगळे केले. मी तुला राष्ट्रांसाठी संदेष्टा म्हणून नेमले. पास्टर एल्विस हा संदर्भ आणि यशया 49:1 सारखी वचने वापरून ईश्वरी पूर्वज्ञानाची म्हणजेच देवाला सर्व आधीच माहीत असण्याची संकल्पना अत्यंत ठामपणे मांडतात. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे ही निवड केवळ एकतर्फी नाहीये. या प्रवचनानुसार विश्वास ठेवणाऱ्यांवरही एक मोठी जबाबदारी असते. 2 पेत्र 1:10च्या आधारे येथे असं सांगितलंय की आपण आपल्या आध्यात्मिक बोलावण्याची सक्रियपणे चाचपणी केली पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर आध्यात्मिक संभ्रम किंवा शंकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आपल्या या ईश्वरी निवडीची स्वतः पुष्टी करून घेणं गरजेचं आहे. आता पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया, नव्या नावाचा अर्थ. इथे ऐहिक परिवर्तन आणि ओळखीवर लक्ष केंद्रित केलं आहे. आता आपलं लक्ष केवळ बोलावण्यावरून हटवून श्रद्धेशी जोडले गेल्यावर होणाऱ्या परिवर्तनाकडे वळतंय. इथे पास्टर एल्विस यांनी खूप छान आणि रोजच्या जीवनातलं रूपक वापरलंय. जसं एका लहान मुलाचं घरातलं नाव वेगळं असतं आणि शाळेतलं नाव अधिकृत असतं, अगदी तसंच भौतिक जगातलं आपलं सांसारिक नाव आणि चर्चमध्ये मिळणारी नवी आध्यात्मिक ओळख यात फरक असतो. हे नवं आध्यात्मिक नाव एका पूर्णपणे नवीन आध्यात्मिक उद्देशाचं प्रतीक मानलं जातं. ह्याच स्पष्टीकरण देताना प्रवचनकारांनी बायबलमधली काही अत्यंत वेगवान आणि अचूक उदाहरणं दिली आहेत. जसं की अब्रामचं नाव बदलून अब्राहम ठेवणं, एका मेंढ्यापाळाने आपल्या मेंढ्यांना नावाने हाक मारणं आणि इतकंच काय, आकाशातील प्रत्येक ताऱ्याला मोजून त्यांना नाव देणं. याचा सरळ अर्थ असा की जशी आकाशातल्या ताऱ्यांची नोंद आहे तशीच प्रत्येक व्यक्तीला ईश्वराकडून एक खास आध्यात्मिक ओळख आणि नाव दिलेलं असतं. उत्पत्ती 2:20चा हा संदर्भ खरोखरच विचार करायला लावणार आहे. इथे एक अतिशय रंजक तुलना केलीये, ज्याप्रमाणे प्राण्यांना आदामकडे सहाय्यक म्हणून आणले गेले आणि आदामने त्यांना नावे दिली, अगदी त्याचप्रमाणे आजच्या काळात विश्वासणाऱ्यांना ईश्वरी कार्यात सहाय्यक म्हणून चर्चमध्ये आणले जाते आणि तिथे त्यांना एक नवीन आध्यात्मिक ओळख दिली जाते. कमाल आहे ना? चला आता तिसऱ्या भागाकडे वळूया, नावाची स्वर्गीय पुष्टी. इथे आपण स्वर्गीय आणि ऐहिक इच्छेच्या मिळण्याचा विषय पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे नवं आध्यात्मिक नाव असं कुणालाही सहज मिळत नाही. या प्रवचनानुसार यासाठी स्वर्गीय सूचना आणि मानवी स्वीकृती यांच्यात एक सखोल सुसंवाद असावा लागतो. नव्या करारानुसार याची एक स्पष्ट प्रक्रिया आहे. पहिली पायरी, ईश्वरी दूत नियोजित नाव उघड करतो. दुसरी पायरी, ऐहिक पालक आपल्या जुन्या परंपरा मोडून ते नाव स्वीकारतात. आणि तिसरी पायरी, यातूनच स्वर्गीय आणि ऐहिक ओळखीचे अचूक मिलन होते. याची 2 उत्तम उदाहरणे म्हणजे येशू आणि बाप्तिस्मा करणारा योहान. या दोन्ही घटनांमध्ये आपण पाहू शकतो की देवदूताने मरिया आणि योसेफ यांना नाव सांगितलं आणि त्यांनी कोणताही विरोध न करता ते स्वीकारलं. योहानाच्या बाबतीतही तसंच झालं. कौटुंबिक नाव नसतानाही अलेशिबा आणि जखरिया सहमत झाले. म्हणजेच मानवी आवडीनिवडी बाजूला ठेवून ईश्वराने निवडलेल्या नावाची पुष्टी करणे
हे इथे स्पष्ट दिसतं. आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सर्वात गंभीर भागाकडे, जीवनाचे पुस्तक म्हणजेच द बुक ऑफ लाईफ. हा आपला अंतिम आध्यात्मिक मुक्काम आहे. इथे प्रवचनाचा रोख मृत्यूनंतरच्या जीवनाकडे वळतो. लूक 10:20 मधली येशूची ही शिकवण पास्टर एल्विस यांनी विशिष्टपणे सांगितली आहे. आत्मे तुमच्या अधीन होतात म्हणून आनंद करू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत म्हणून आनंद करा. यामागचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहे. लोकांचं लक्ष भौतिक चमत्कारांवरून आणि पृथ्वीवरच्या यशावरून हटवून त्यांची ओळख स्वर्गीय राज्यात नोंदवली जाण्यावर पूर्णपणे केंद्रित करणं. आणि यावरून हे उत्कृष्टपणे स्पष्ट होतं की आपलं नाव कुठे नोंदवलेलं आहे यावर किती टोकाचे परिणाम अवलंबून असू शकतात. बुक ऑफ रेव्होल्यूशननुसार जर तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात असेल तर पांढरे वस्त्र, ईश्वरी स्वीकार आणि शाश्वत सुरक्षितता मिळते. पण जर ते नाव नसेल तर मात्र अत्यंत भयावह वर्णन आहे, जसं की श्वापदाची पूजा करावी लागणं आणि शेवटी अग्नीच्या सरोवरात टाकलं जाणं. हे दोन अत्यंत भिन्न आणि गंभीर परिणाम इथे मांडले आहेत. याच अनुषंगाने प्रवचनाच्या शेवटी एक स्पष्ट इशारा दिला आहे. टॉवर ऑफ बॅबेलचा संदर्भ देऊन इथे सांगितलंय की पृथ्वीवर स्वतःसाठी मोठं नाव कमवण्याची मानवाची जी हाव असते ना, ती आपल्याला आपल्या अंतिम ईश्वरीय ध्येयापासून विचलित करते. म्हणूनच पृथ्वीवरील प्रसिद्धीच्या मोहात न पडता केवळ ईश्वराकडून मिळणाऱ्या मान्यतेवर आणि सन्मानावरच आपण विसंबून राहायला हवं. आणि या सर्व सखोल विश्लेषणातून आपण एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. जर एखाद्या व्यक्तीचं अंतिम आणि शाश्वत भविष्य हे पूर्णपणे स्वर्गात ठेवलेल्या एखाद्या पुस्तकातल्या नोंदीवरच अवलंबून असेल, तर मग या पृथ्वीवर केवळ एक मोठं नाव किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी एवढी धडपड करण्यात खरोखर काही अर्थ उरतो का? हा एक असा प्रश्न आहे जो नक्कीच आपल्या सर्वांना अंतर्मुख करेल. या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण हे विश्लेषण इथेच थांबूया. आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.